रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वाशिष्ठी खाडीमध्ये बॅकवॉटर फेस्टिवलचा आता आनंद घेता येणार आहे। यात निसर्गाचं देखणं रूप, छोट्या बोटी आणि मोठमोठ्या मगरी पाहायला मिळणार आहेत। वाशिष्ठी नदीच्या तीरावर गावळकोट धक्का परिसरामध्ये ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेनं बॅकवॉटर फेस्टिवलचं आयोजन केलंय। क्रोकोडाईल सफरीचा अनुभव देणारा महाराष्ट्रातील हा एकमेव उपक्रम आहे। वर्षाअखेरीचा शेवटचा महिना सुरू आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी काही दिवस उरलेले आहेत आणि चिपळूणमध्ये वॉटर सफारी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत, मुंबईवरून आलेले आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। ताई, तुम्ही काय सांगाल, काय तुम्हाला वाटतंय फिरल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला। निसर्ग सौंदर्य कोकणातलं खूपच छान तो अनुभवायला आम्ही आलो आहे इथे। आणि इथे आम्ही कुकरी मगरी पाहायला आलो या बोटीमधून। आता आम्हाला 2-3 मगरी भेटल्या इथे पाहिल्या, खूप छान वाटलं। आणि हे सौंदर्य निसर्गाचं खूप अनुभवायला मिळालं, असं आम्हाला मुंबईला मिळत नाही। म्हणून आम्ही नाताळची सुट्टी पडल्या कोकणची सफारी सुरू केली आहे। काका, तुम्हाला काय वाटते? हॅलो, आम्ही मुंबईवरनं आलो आहे, जोगेश्वरीवरनं। आम्हाला इकडे येऊन खूप बरं वाटलं, कारण हे कोकणाचं सौंदर्य तिकडे मुंबई साईडला पाहता येत नाही। आणि इथे आम्हाला मगरींचं पण दर्शन झालं आणि इतर नवीन मायग्रेंट पक्षी आलेले आहेत ते पण पाहता आले आहेत। खूप बरं वाटलं। तू काय सांगशील? तुला शाळेला सुट्टी पडलेली आहे, तू इकडे गावी आलेला आहेस आणि काय मोठी सफारी केल्यानंतर तुला काय कसं वाटलंय? आता वर्ष संपत आलं आहे, तर आता नाताळची सुट्टी आली आहे, तर ती घालवण्यासाठी आम्ही इथे चिपळूणला आलेलो। तर तिथे आम्हाला कळलं की इथे बॅकवॉटर आणि क्रोकोडाईलची सफारी चालू आहे। तर आम्ही बोटीत बसल्यावर आम्ही हे सगळं निसर्ग सौंदर्य जे आहे ते आम्ही अनुभवलं आहे। आम्ही फक्त मगरीच नाही तर वेगवेगळे प्राणीसुद्धा बघितले आणि पक्षीसुद्धा। तर हे खूप चांगला अनुभव होता माझ्यासाठी। या ठिकाणी सफरी करणारे अजून सुद्धा पर्यटक आहेत। कहाँ से आप आए और क्या लग रहा है आपको देख के? हम लोग अंधेरी से आए और हम लोगों ने कभी एक्सपेक्ट नहीं किया था कि यहाँ पे बैक वाटर्स चिपळूण में हमें क्रोकोडाइल और एलिगेटर्स देखने मिलेंगे। लेकिन यहाँ का हमारा एक्सपीरियंस बहुत ही अच्छा रहा और बच्चे भी बहुत इन्जॉय किए। यहाँ पे खाली क्रोकोडाइल्स ही नहीं बट अलग अलग टाइप के हमें बर्ड्स भी देखने मिले और बहुत सारे माइग्रेटरी बर्ड्स भी थे यहाँ पे। बहुत अच्छा सफर था। वॉटर सफारी करून या लोकांचे आपण अनुभव पाहिले। कोकणाचं निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी चिपळूण वॉटर सफारीला भेट द्या। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह रवींद्र कोकाडे, ABP माझा, रत्नागिरी, चिपळूण।